मॉर्निंग वॉकसाठी शुक्रवारी सकाळी घराबाहेर पडलेल्या महिलेला दोघा चोरट्यांनी शांतिनिकेतन शाळेजवळच्या रस्त्यावर गाठलं आणि एका क्षणात गळ्यातील 1.25 तोळ्याचा दागिना जबरदस्तीने हिसकावून पळ काढला। चोरीचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला। त्यानंतर अवघ्या 24 तासात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं चोरटे अक्षय कोरवी आणि विजय सुर्वेला अटक केली आहे। पण या घटनेमुळे शहरातील चेन स्नॅचरांचं धाडस दिसून आलंय। कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठ परिसरात राहणारी एक महिला शुक्रवारी सकाळी मॉर्निंग वॉकला बाहेर पडली। शांतिनिकेतन शाळेजवळच्या रस्त्यावर त्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचा दागिना हिसडा मारून पळवून नेला। तत्पूर्वी एक तरुण काही अंतर राखून त्या महिलेच्या मागावर होता। निर्मनुष्य रस्ता दिसल्यावर त्या चोरट्यानं महिलेच्या गळ्यातील दागिना हिसकावला आणि पळतच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला येऊन आधीच तयार असलेल्या साथीदाराच्या दुचाकीवर बसून त्यांनी विद्यापीठाच्या दिशेनं पळ काढला। चोरीचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। दरम्यान राजारामपुरी पोलीस त्या चोरट्यांच्या मागावर होते, तर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे उपनिरीक्षक संतोष गळवे, अंमलदार लखनसिंह पाटील, अनिकेत मोरे, सचिन जाधव, शुभम संकपाळ यांनी ते सीसीटीव्ही फुटेज पाहून गोपनीय माहिती मिळवली। त्यातून चेन स्नॅचिंग केलेले दोघे चोरटे कणेरीवाडी इथल्या म्हावरा हॉटेल परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली। त्या अनुषंगानं आज पोलिसांनी सापळा लावून त्या 2 संशयित चोरट्यांना झडप घालून ताब्यात घेतलं। अक्षय कोरवी आणि विजय सुर्वे या दोघांनी चोरीची कबुली दिली असून पोलिसांनी 1.25 तोळे वजनाचा दागिना आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे।